नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीबद्दल तर झालं, परंतु ड्रॅगन फ्रूटवरती लावल्याच्या नंतर समस्या काय काय येतात त्यासाठी आपण एक सिरीज बनवणार आहोत. त्या सिरीजचं नाव असं असेल की ड्रॅगन फ्रूटचे दुश्मन. तर मित्रांनो, आज त्याच 4-5 जे दुश्मन आहेत त्यांच्यापैकीच आज एकाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तो म्हणजे फंगस किंवा बुरशी किंवा काही जण त्या रोगाला करपा पण म्हणतात. तर आपण तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काही थोड्याफार प्रमाणात आलेला आहे तो रोग, तो दाखवतो. हे पाहू शकता, हे अशा प्रकारे पाने पिवळी पडत आहेत. हे पाहू शकता, असे स्पॉट येत आहेत आणि त्याच्यानंतर हे स्पॉट आले का, हे स्पॉट असे फळावरती येत आहेत. हे पाहू शकतात मित्रांनो, आपण याच्यावरती लहान लहान जे स्पॉट आहेत तेच नंतर वाढत वाढत जात आहेत आणि तेच मोठे होत आहेत. तर मित्रांनो, याही फळावर आपण पाहू शकता, हे पाहू शकता, हे भगव्या कलरचे जे स्पॉट आलेले आहेत, हे स्पॉट नंतर वाढत वाढत जात आहेत आणि त्याचं करप्याप्रमाणे दिसत आहेत. तर ह्या फळाची साईज तर खूप मोठी होईल, पण ते फळाची अशी शायनिंग राहत नाही आणि त्याच्यामुळं बाजारामध्ये ह्याला भाव जे आहेत ते खूप कमी लागत आहेत. आपण हे पण पाहू शकता, याच्यावर पण थोडेफार स्पॉट आलेले आहेत. तर त्याच्यामुळं मित्रांनो, हे जे रोग आहेत म्हणजे हा जो फंगस आहे त्याचा कंट्रोल करणं ही खूप काळाची मोठी गरज आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण एक 8 ते 10 दिवसाला किंवा एक 15 दिवसाला एक कोणतं ना कोणतं तरी एक चांगलं फंगीसाईड घेणं गरजेचं आहे. फंगीसाईड त्यासोबत इन्सेक्टिसाईड जर घेतलं तर हे रोग कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि ज्याच्यामुळं की शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आता सध्या साधा रेडच्या प्लॉटमध्ये हा रोग खूप प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ एक 40 ते 50% बागा काही काही शेतकऱ्यांच्या वाया चाललेल्या आहेत त्या एकाच रोगामुळे. त्याच्यामुळे मित्रांनो, आता सध्या तर ड्रॅगन फ्रूटबद्दल अफवाच झाली की फवारणीची गरज नाही. पण मित्रांनो, काळाबरोबर आपल्याला चालावं लागेल आणि जसं जसं वाढेल म्हणजे रोगराई वाढतच चालणार आहे काय का होईना आता. त्याच्यामुळं आपण एक 10 ते 15 दिवसाला का होईना एक फंगीसाईड, एक इन्सेक्टिसाईड जरूर घ्यावं, अवश्य घ्यावं, ज्याच्यामुळे की रोग नियंत्रण राहील आणि आपला लॉस होणार नाही. थँक्यू मित्रांनो.